नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पत्ताकोबीची रेसिपी करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला कोबी, लसूण, टोमॅटो आणि हिरवी मिरची. तर पत्ताकोबी छानपैकी कट करून घ्यायची. पत्ताकोबी ही एक अतिशय पौष्टिक भाजी आहे. त्यामध्ये भरपूर जीवनसत्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे आरोग्यास खूप फायदा होतो. थायरॉईडमध्ये सुद्धा आपण खाऊ शकतो पत्ताकोबी. ती पण छान असते. थायरॉईडच्या लोकांसाठी फायदा होतो. चला तर मग आपण बघूयात. अशी मी जाड बारीक कट करून घेतलेली आहे पत्ताकोबी. हे बघा अशा पद्धतीने, कारण की मी ते फ्रूट प्रोसेसरमध्ये चॉपरमध्ये मी कट करून घेणार आहेत, किंवा मी नेहमी तशी कट करते. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपण त्याच्यामध्ये तेल लीड टाकून आपण कट करायला आपण टाकू त्याच्यामध्ये पत्ताकोबी. आणि आपल्याला वेळ पण आपला वाचतो आणि आपल्याला हाताला वगैरे पण चाकूने आपण कट करतो त्यावेळी लागू शकतं, म्हणून त्यासाठी अशा पद्धतीने मी कट करते नेहमीच. हे बघा असं. आणि खूप साधी आणि एकदम हार्डली 2 मिनटातच ती माझी जेवढी पत्ताकोबी कापून झालेली आहेत आणि छान पाहिजे तशी कट झालेली आहेत. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो पत्ताकोबी कट. हे बघा किती छान आहेत आणि एकदम फास्ट होते. आणि जाड बारीकच करायची असते आपल्याला काप, कारण की त्याच्यामध्ये आपले बारीक होते फ्रूट प्रोसेसरमध्ये ना, त्यासाठी जाड जाड कट करून आपण त्याचे पीस करून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. ते आपोआप कट होते चॉपरने. हे बघा अशा पद्धतीने आपल्या झालेले आहेत आता बारीक पत्ताकोबी. हे बघा आपण एका छोट्या बाउलमध्ये काढून घेऊयात. हे ना, झाली ना छान पाहिजे तशी. आपण फोडणी द्यायच्या आधी जरा त्याला साईडला काढून घेऊयात, मग छानपैकी फोडणी देऊयात. फोडणी पण फार सोपी असते त्याची देण्यासाठी आपल्याला. हे बघा गॅस पेटून घेतला आहे मी. कढई गरम झाली की आपण तेल टाकूयात त्याच्यामध्ये. कमी तेल लागते, जास्त तेल नाही टाकायचे. त्यानंतर मोहरी टाकूयात. हे बघा अशी. त्या मोहरी तडकली की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहे. जिरे पण छान बारीक गरम होऊ द्यायचे, मस्त लालसर कलर येऊ द्यायचा त्याला. त्यानंतर कट केलेलं लसूण टाकलेलं आहे. फोडणी एकदम नॉर्मल आहे त्याची. आणि जाड बारीक हिरवी मिरची कापलेली आहेत. त्यानंतर हळद, थोडं हिंग. आता आपण पत्ताकोबी टाकून घेणार आहेत. छान हलवायची तिला. फोडणी देऊन आपली झालेली आहेत आता. हे बघा असं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे मीठ. चवीनुसार मीठ टाकायचे. हे ना, छानपैकी झालेले आहेत. हे बघा छान शिजली पण आहेत. त्यानंतर आपण टोमॅटो, सगळ्यात लास्टला टोमॅटो टाकायचे. कारण टोमॅटो जर आधी टाकले ना तर त्याचा जास्त फ्लेवर येतो. तर थोडंसं कच्चं राहायला पाहिजे टोमॅटो, तर आणखी छान भाजी लागते आपली. हे बघा झाले आहेत आपली भाजी रेडी. हे बघा किती छान झालेले आहेत. कलर पण छान आलेला आहे भाजीला. आणि ही आपण चपातीसोबत, वरण भातासोबत खाऊ शकतो. छान भाजी आहेत. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. चला तर मग सर्व करूयात आपण. हे बघा झाले आहेत ना छान.
नक्की ट्राय करा, कमेंट करून मला सांगा. छानपैकी कोथिंबीर टाकायची वरनं. झाली आहेत आपली भाजी रेडी. हे बघा, एकदम छान झालेले आहेत आणि पौष्टिक भाजी आहेत. नक्की करून बघा, आपल्याला फायदा होईल तिचा. चला तर मग भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये.